भावानो आता आलो आम्ही तयारीतून बघितली. तयारी तर मस्त केली भावानो. 11वीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे 11वीचे विद्यार्थी आम्हाला 12वीचा निरोप देत होतं. तयारी तर लय मस्त केली आहे. तर आता परत आम्ही खाली आलो. आता मित्रांना ते भेटू. जय शिवराव भावांनो. तर आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी मागच्याच व्लॉग मध्ये तुम्हाला म्हणलो होतो की पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. भावांनो तसंच आहे. म्हणजे आजचा दिवस म्हणजे आज थोडा आनंद पण आहे आणि थोडं मनात दुःख पण आहे. कारण की आज आहे माझ्या कॉलेजचा निरोप समारंभ. आणि निरोप समारंभ म्हणजे कॉलेजचा कसा असते ते तुम्हाला माहित आहे. म्हणजे कॉलेज मधला शेवटचा दिवस असते. तर आज थोडा आनंद पण वाटला आणि थोडं दुःख पण आहे. काय नाही, शेवट दिवस आहे म्हणजे आनंदातच घालायचं असते. भावना जेवायला हो का आमटी चपाती आणि गरम भात आहे. जेवून निघाव कॉलेजला. तर भावना आताच मला कॉलेजमध्ये सरला फोन आलता. सर म्हणालते की मला म्हणजे भाषण कर म्हणलं ते. आणि मी मागे तुम्हाला एका व्लॉग मध्ये म्हणलो होतो की भाषण मी भारी केलं म्हणून. तर सरनं फोन केलता आता भाषण कर म्हणून. तर भावना मी काय म्हणजे बघू काय सरला म्हणलं. सर थांबा म्हणलो जरा यायला म्हणलं कॉलेजमध्ये आणि बघू म्हणलं. आता जाऊ कॉलेजकडे. आपले इकडे बुलेट पण आले हो का. आता इकडे बुलेट पण आले. बुलेट आले तर आता निघतो आता पुढे. चला पॉलिटेक्निकला पुढे आणायचं माझ्या बाजूमध्ये दोघं चुक द्या. रोहिणा गड्डे मस्त बोल असते. त्या दिवशी बोललो होत असतात. हा होतो की कॅमेरा सेट तयारी करून आलाय तू करून घ्यायला. हो का इकडे स्वामी विवेकानंदाची मूर्ती. कॉलेजचं नावच आहे हो का. कॉलेजचं नावच आहे स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय. बघा हो का इकडे मूर्ती. हो इकडे मस्त केलेला आहे हो का. भावानो आता आलो आम्ही तयारीतून बघितली. तयारी तर मस्त केली भावानो. 11वीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे 11वीचे विद्यार्थी आम्हाला 12वीचा निरोप देत होतं. तयारी तर लय मस्त केली आहे. तर आता परत आम्ही खाली आलो. आता मित्रांना ते भेटू. मित्र आहेत पलीकडे त्यांच्याकडे जाऊ आता. भावानो का इकडे आपले मित्र आहेत काही क्लासमेट सगळे. अरे हॅलो हाय काय करा तर असं जरा काय. हॅलो हाय करा तर जरा काय. अरे कुठे आहेत अर्जुन. भावानो का इथं आमचा क्लास आहे 12वीचा क्लास आहे. आज तर सगळा रिकामाच आहे. म्हणजे सगळे मित्र ते खाली आहेत. आताच भेटलो होतो त्यांना. बघितलं तुम्ही सगळं रिकाम एकटाच बसला इथं. आणि हो का मी भाषण पण हो इथं ह्याच ठिकाणी केलं. इथं डेस्क होता. आता डेस्क पण तिकडे तुमच्या निरोपाचं तिकडे नेलाय. आता मित्र आले सगळे. ऋषी तर आतापासूनच म्हणाला मला काय येत नाही काहीतरी विचार ना आता. सगळ्या दिवशी बरोबरच आहे सगळं चालू. म्हणून आपला शेवटचा दिवस आहे म्हणजे कॉलेजचा. आपला नाही कॉलेजचा शेवटचा दिवस आहे. ह्याची फिलिंग सांगायची नंबर आहे शाळेचे नंबर. ऋषी तुझी खुशी व्हायला कॉलेज संपले म्हणून खुशी व्हायला. बघा मला तर जरा वेगळीच फिलिंग होती. तुला बार बोला मोबाईल काढ इकडे बघ. मित्र भेटायला तू मोबाईल काढून बसला मग भाऊ. तिकडे स्वामी विवेकानंदाची मूर्ती होती नेता हो का. आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हो का. नीट कॉलेजच्या मध्य भागात आहे हो का मध्ये हो का. भाऊ हो का सगळ्या मित्रांना ताण लागले. पाणी नाही तो का कस करावं. पाणी नाही संपले वाटतं आज पाणी. आज सगळ्याच कॉलेज फिरायचं भाऊ. तिकडे सर बोलवले तिकडे कार्यक्रमाला जायचे तरी पण आपल्या गावात पण इथं कॉलेजमध्ये पाणी नाही. आता वर जायचे का सर बोलवले चला तिकडे भाऊ. आता कार्यक्रमाला जायचे वाटतं.
बना देते हैं और जो पसीने से आते हैं वो इतिहास बना देते हैं। सादर करताना निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडला आणि त्यांनी प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये कंटेंट क्रिएट करण्यासाठी आता शाळांना लॅब उभा करण्याचे आदेश दिले। इंटरनेटवर इतक्या साऱ्या संधी उपलब्ध आहेत आणि एवढं सगळं तुम्हाला पाहायला मिळतंय। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा मार्ग कसा निवडायचा हे तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे। मला मान्य आहे पालकांच्या अपेक्षा खूप असतात आणि पालकांना वाटतं की आपल्या मुलाला डॉक्टर इंजिनियरच व्हावं आणि दुसरं काहीच होऊ नये। जे सायन्सला त्यांच्यासाठी सांगतो, आर्ट्स कॉमर्स ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना पण वाटत असेल की आपण काहीतरी त्या स्टॅटिस्टिक्सचे वगैरे त्याचे कोर्स करावे। कॉमर्सचे मुलं म्हणत असतील, आर्ट्स वाल्यांचं फिक्स असेल की मी आता पुढे जाऊन BA ला ऍडमिशन घ्यावं। इथून जाताना डोळ्यात पाणी आले, इथून जाताना डोळ्यात पाणी आले, इथून जाताना डोळ्यात पाणी आले। आज दुःखाचा हा दिवस आला, वेळ का सरत होती, वेळ का सरत होती, वेळ का आता आज आपला कॉलेजचा शेवटचा टप्पा आहे, कॉलेजचा शेवटचा टप्पा नाही तर म्हणजे आपला निरोप आहे म्हणजे आपला इथून जरी जाते ह्याच्यावर होईल म्हणजे आपले भावानं निरोप समारंभाचा म्हणजे भाषण ते झालं, कार्यक्रम झालाय। आता इथं खाली ग्राउंडवर म्हणजे 12वीचे इथे फोटोशूट करायचे। सर्व शिक्षक आता विद्यार्थी येले तिकडून सगळे इतर कुठं हिंडला ते कुठं वाचार तू माग होते वाटतं तिकडे फळाचे फोटोशूट करायचे, फोटो काढायचे। फोटोशूट झालं आता कॉलेजमध्ये जेवणाचा कार्यक्रम म्हणजे आमचं राईस आहे, राईस भावानो ते 12वीच्या विद्यार्थी मित्रांनी येते बरोबर आम्ही का शिक्षकांना भेट देण्यासाठी फोटो आणले। महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो सरांना भेट द्यायचे, जेवण करायला भेट देऊ। आता कॉलेजमध्ये हो का आता इकडे हो का इकडे फोटोशूट चालू आहे। हो का इकडे हो इकडे मॅडम हो का सर हो का इकडे सगळे जाऊ इकडे फोटोशूट चालू आहे। आता भावना आला आता घरी, आज खूप थकलो। भावनो आज माझा म्हणजे कॉलेजचा शेवटचा दिवस झाला, आनंद पण खूप आला, थोडंफार दुःख झालं। आता मित्र आता म्हणजे कामामुळे आता कुठं बिछडते सगळे, तर भावना आलो घरी। येते तर एक मला इथं वॉच आणलो घड्याळ, म्हणजे आता मला पेपराला कामाला येते टाइम बघायला, आणि माझ्या बहिणीला पण आणलोय। हो का आता शाळेत गेले ती ना, आता तिला आल्यास देतो। तर भावना आजचा व्लॉग इथंच थांबवतो। नक्कीच हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल। भेटू पुढच्या व्लॉग मध्ये। चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। भेटू पुढच्या व्लॉग मध्ये। बाय बाय।